फेब्रुवारी महिन्यात तुम्ही नवीन जबाबदारीपासून सुरुवात केली, त्यापासून जरा काँग्रेस दिसते, काँग्रेस राज्यात दिसते, पण सरकारमध्ये काय म्हणजे आपण पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी मान्य केलं आमच्या सगळ्या मित्रांनी की महाराष्ट्रात आता मी अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस दिसते आहे, हे म्हणजे माझ्या कर्तृत्वाला तुम्ही राहिलं राज्याच्या सरकारचा जो विषय आहे. आमच्या नेत्या सोनियाजींनी भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी हा अलायन्स केला होता आणि त्यांनी जाहीरपणे पण सांगितलं सत्तेत वाट्याचा इश्यू केला होता. त्याच्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन पक्ष जे आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि महत्वाची खाती, त्याच्यामुळे जी काही लोकांच्या संपर्कात येणारी जी काही भूमिका येतात आणि विशेष म्हणजे सरकार आल्यानंतर आपण पाहिलं की पहिलंच बजेट जे महाराष्ट्रात झालं त्याच्यामध्ये कोरोनाची सुरुवात झाली आणि आता दुसऱ्या बजेट पर्यंतही कोरोना आज आपल्या राज्यात आहे. तर या कोरोनाच्या याच्यामध्ये मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ही महत्वपूर्ण दोनच चेहरे आपल्याला महत्वाचे दिसतात. त्याच्यामुळे काँग्रेसचे जे काही मंत्री आहेत त्याच्यामध्ये त्यांचं फार काही कोरोनामध्ये संपर्क लोकांशी येत नाही सर्व, त्याच्यामुळे ते दिसत नाही. आणि दुसरं राहिलं की कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये की केंद्राने जो काही या परिस्थितीमध्ये जे आर्थिक तूट म्हणजे आपण पाहिलं की हे जे मागचं बजेट झालं त्याच्यामध्ये जवळपास 175 कोटी ची तूट असलेलं बजेट राज्याच्या वित्तमंत्र्यांनी जाहीर केलं. म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती काय हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. त्याच्यामुळे विकास कामावरही परिणाम झाले. जी काही खाती काँग्रेसकडे आहेत, बांधकाम असेल, फिशरीज आहे, महसूल मध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला फार काही येत नाही, म्हणजे बांधकाम, महसूल, ऊर्जा खातं, शिक्षण आता शिक्षण ते बंद झालेलं आहे. त्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे सरकारमधलं जे काही आपल्याला काँग्रेसच्या मंत्र्यांचं जो काय कार्य शैलीची ती काही सुलभ लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ती कमी पडते. कारण की ते स्थिती आता ती असल्यामुळे ती परिस्थिती. तर आमच्याजवळ जे मंत्री आमचे ते सगळे चांगले आहेत, सगळे अभ्यास आहे, काम करणारे. कोरोनाच्या या स्थितीमध्ये सगळी अडचण निर्माण झाली. जेव्हा तुम्ही सत्तेत येतो तेव्हा ते सगळा प्रोसेस सुरू होता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तेव्हा फार आम्ही म्हणजे सगळ्यांनी वर्तमानपत्रांनी सगळ्यांनी सांगलेलं आणि खूप ऐकलेला शब्द होता की कॉमन मिनिमम त्यासाठी त्या काही आराखडे तयार केले. पण तुम्ही सत्तेत आल्यानंतर मात्र तो कॉमन मिनिमम प्रोग्राम कुठेच दिसला नाही. चर्चेत सुद्धा सगळं आलाय कधी बघायला नाही. हा आक्षेप आहे माझा तुमच्या प्रश्नावर. कारण की आपण पाहिलं असेल की स्वतः सोनियाजी एक पत्र लिहिलं आणि त्याच्यासाठी आमचे जे इन्चार्ज प्रभारी महाराष्ट्राचे काँग्रेस त्यांनाही त्यांच्या माननीय मुख्यमंत्र्याला पाठवलं. प्रदेशात होता स्वतः बाळासाहेब पत्र घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले. कॉमन मिनिमम प्रोग्राम ही जी काही भूमिका सोनियाजी गांधींनी मांडली होती, आपली संविधानिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत जे काही अधिकार आहेत ते त्यांना प्राप्त झाले पाहिजे, हीच भूमिका. आणि संविधानिक व्यवस्थेला सांभाळण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की हे सरकार बनवत असताना जे काही आमच्या समोर प्रश्न होते, पण बीजेपीला थांबायचं हा त्याच्यातला मूळ उद्देश होता. ते बोलून पण दाखवलं. त्यामुळे
कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आलेला आहे त्याला अजूनही अंमलबजावणीची सुरुवात झाली नाही. हे वारंवार आमच्या इथल्या सोनियाजींनी सांगितलं. परवा पण आम्ही त्या विषयावर माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोलतो. त्यामुळे आता पुढच्या काळात ती सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. तीन पक्षांचं जेव्हा सरकार असतं तेव्हा सहसा थोडंफार चांगलं होतं, थोडीफार कीटकात होते, हे मान्य आहे. ठीक आहे. पण ह्या सरकारचं जेव्हा जेव्हा प्रोजेक्शन तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की आमच्याकडे आपली शेती त्याच्यामुळे आमची दिसत. पण ओव्हरऑल जेव्हा मेजर कन्फ्युजिंग कुठलं तरी डिसिजन घ्यायचा वेळेस तेव्हा काय सातत्याने या गेल्या काही 2 वर्षाच्या काळात काँग्रेसला गृहीत धरलं जात नाही आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हेवी आहे आता आणि काँग्रेस मात्र एक लग्न बाळ अशासारखं तुम्हाला ट्रीट केलं जातं. तुम्ही मान्य कराल की नाही मला माहिती नाही. लोकांचं जे ज्या समन्वय समिती जी तयार केली आहे तीनही पक्षाचे 2 प्रमुख उमेदवार त्याच्यात घेतलेले आहेत. आमच्याकडे माजी मुख्यमंत्री आता बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, एक पुढाकाळ मंत्री असलेले बाळासाहेब पवार ते आमची समिती तिकडून जयंत पाटील आणि अजित पवार, त्यांच्याकडून देसाई आणि सुभाष देसाई आणि परब. आता अनुभवाचा हे केलं जातं सगळ्यांचं चार्ट केलं तर आमचाच अनुभव मोठा आहे. त्याच्यामुळे आमचा अनुभव मोठा आहे तर आम्ही कसं चांगलं होऊ शकतो, आम्ही लहान होऊ शकत नाही. त्यामुळे त्या समन्वय समितीमध्ये जे काही निर्णय होतात ते सगळे मिळून होतात. आणि आता ठीक आहे आम्हाला बोंबाबोंब करायची सवय नाही काँग्रेसला नाही, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे ते आम्ही काही बाहेर दिसत नाही. तर सगळे मिळून निर्णय घेतात असं चित्र आहे. मी परवा पण एका छान लोकांनी सांगितलं की आम्ही नळावरचं भांडण नाही. मागच्या सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना सरकार जे होतं त्यामध्ये नळावरचं भांडण. नवी मुंबईच्या लोकांनी कान देऊन ऐकलेली भाषण आमच्या या सरकारमध्ये ती काही भूमिका येणार की लहान आणि मोठं काही आपण आपल्या आपल्या पक्षाचा अजेंडा घेऊन काम करायचं आणि त्याच्यात झालेला आहे. त्याच्यामुळे आरोप कोणावर प्रत्यारोप करायचा काही विषय नाही. आम्ही काय करू शकतो आणि तीच भूमिका मांडायची. एकमेकावर आरोप करून काही माणसं मोठी होतात असं नाही. आणि राज्यात मागच्या काळात जे काही पाहिलं आपण त्याचा परिणामही मागच्या सरकारला भोगावं लागले आणि म्हणून सत्तेच्या बाहेर पण एक तुमच्याशी विधानसभेसाठी महत्वाचं पद तुमच्याकडे असतात. तुम्ही पक्षाचं काम मागून घेतलं काय त्याच्यामागे तुम्हाला पण मान्य होतं की तुम्ही जर आता हातात घेतलं नाही तर पक्ष महाराष्ट्रात नाही मुद्दा तो मी जेव्हा खासदारकीचा राजीनामा देऊन दिला आणि त्यावेळेस राहुलजींनी स्वतः माझ्याशी बोलणं केलं आणि म्हणले की आम्हाला तुम्ही आमच्याच पक्षाचे आणि आमच्या सोबत आला तर आम्हाला आवडेल. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना भूमिका मांडली की मी पण आपल्या घरात आलो तर मलाही आवडेल आणि काम. त्यांनी मला प्रश्न विचारले की तुम्हाला राज्यसभा पाहिजे का? म्हटलं नाही मला राज्यसभा वगैरे नाही आणि मला देशाच्या राजकारणात फार काही इंटरेस्ट पण नाही. मतलब मग एमएनसी चाहिए तो म्हणाला सर नहीं एमएनसी भी नहीं चाहिए. म्हणजे पार्टी का कार्यकर्ता बन के काम करूंगा मैं, पार्टी का एसेट बन के रहूंगा, लाइबिलिटी नहीं. और मुझे एसेट बन के रहना अच्छा लगेगा. म्हणजे लायबिलिटी बनून काय करायचं. आणि म्हणून त्यांना आवडलं. आणि मग मी मला आपल्या लक्षात असेल की नागपूरची निवडणूक माझा काही संबंध नाही नागपूरच्या निवडणुकीचा. मी तर ग्रामीण भागातला तर मला नागपूरमध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ग्रामीण आणि शहर इथल्या राजकारणाचा जमीन आसमानचा फरक असतो. सगळे विषयच बदलतात. सगळे विषय आम्ही तिकडे ग्रामीण मध्ये शेतकरी, कामगार, आदिवासी वगैरे हे सगळे चालतात. शहरात आले की तुमचे विषय बदलून जातात. हे विषय बदलतात. म्हणजे तुमचं भाषणाचं सगळं बदलून जातं.
मुद्देच बदलतात सगळे आणि निवडणुका ह्या मुद्द्यावर चालू लागतात. त्यामुळे मला जेव्हा राहुल गांधीजी म्हणाले की तुम्हाला नागपूर निवडणूक लढायची, तर मी ठरवलं होतं की मला जे आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन करायचं. मला ठीक आहे लढतो, लढलो निवडणूक. गडकरी सांगितलं 6 लाखांनी निवडणूक, ठीक आहे तू 6 लाखांनी बघू, पण केलंच नाही. अगदी 3दा-4दा पाणी पिलं म्हणजे चक्कर आली. मग विधानसभेचा अध्यक्ष संधी आली तर मी काही म्हणालो नाही की मला अध्यक्ष बनवा. त्यांनी सांगितलं की सगळे फोन केला की आप स्पीकर का फॉर्म भरणे का. मी तुम्हाला माहिती सांगतो, तुम्ही कधी तर ताली करू बसलो. मी आता छोट्या वेळेचा आमदार आहे. एकदा काय झालं म्हणजे 5 टर्म 99ला मी आलो महाराष्ट्रात, तेव्हापासून कंटिन्यू फक्त तिथं एकदा लोकसभेला. पण ते तालिका अध्यक्ष वगैरे जे राहतो ते कधी जॉब मी केला नव्हता. आता ते म्हणले स्पीकर म्हणणे का, म्हणलं आता आलं सगळं पुस्तक वाचायचं काय ते प्रॉब्लेम झालं. त्यांनी सांगितलं मला व्हायचं सर, ठीक सर आपला आदेश झालो. झाल्यानंतर जे काही 3-4 आठवडे मिळाले कोरोना, एक गोष्टीचा एक आनंदामध्ये की विधानसभेचा अध्यक्ष ही खुर्ची ही जनतेची राहू शकते, जनतेसाठी खूप काम करू शकते. एक 4 आठवड्यात मी जातो, 4च आठवडे मिळाले मला अधिवेशनात. 1 वर्षाचा कालावधी मी आहे राहिलो आणि त्या कोविडमुळे मला अधिवेशन झालं नाही, तर 4 आठवडे अधिवेशन झाले. आणि अध्यक्षपद लोकांच्या हिताचं करत असते. जरी तुमचं नवी मुंबई कोकण मिटिंगला लावायचं, कोणी यायचा अर्ज द्यायचा, बोलू सेक्रेटरीला, बोलू मंत्र्याला, खूप साऱ्या लोकांचे निर्णय आपण त्यावेळेस अध्यक्षपदावरून करून घेतले. विधानसभा कशी चालवली हे तर आपण सगळ्यांनी पाहिलं. मग मला बोलवलं दिल्लीला आणि सांगितलं की तुम्ही या पदाचा राजीनामा द्या. देऊ टाकतो. हे काय विचारलं नाही की मला कशासाठी राजीनामा द्यायला होता, मला काय देणार आहे, काही आपलं माहित. मी एक हायकमांडला एवढंच सांगते की मी काही मागणार नाही, म्हणजे द्याल ते चांगलं करेल. त्यावेळेला राजीनामा द्या म्हटले, मला ते राजीनामा दिला. असं त्याचा राजीनामा दिला, काही टेन्शन नाही. पाहिलं त्या चित्र मारलं राजीनामा आणि मला पार्टीचा अध्यक्ष केलं. पार्टीचा अध्यक्ष दिलं तर हे हा जॉब जो आहे हा लेबरिश जॉब, हा काही आरामातला जॉब नाही. आणि त्याच्यात 4थ्या नंबरची पार्टी महाराष्ट्र. आणि मग आम्ही पहिल्या दिवशी सांगितले की आम्ही 1 नंबरवर एक पार्टी आहोत आणि आमचा तो प्रयत्न सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला त्याच्यातच तुम्ही मला उत्तर दिलं. आता आम्ही त्या दिशेला चाललोय. मला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एक मोठी पॉलिटिकल गॅप निर्माण झालेली आहे. लोकांना आपला आणि जवळचा माणूस, कारण की लोक ह्या मधल्या काळामध्ये लोक फार फसले. म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की मागच्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की तुमच्याकडे समजा 5 लाख असेल, आम्ही 2 लाख पर्यंत कर्ज माफ करणार, तर 3 लाख तुम्ही भरून टाका, आम्ही तुमचे 2 लाख माफ करू. तर शेतकरी पहिलेच अडचणीत आलेला. त्याच्यामुळे यांनी काय केलं, 3 लाख भरून घेतले, ते 2 लाख घेतले. म्हणजे तो तिकडूनही तो बर्बाद झाला आणि इकडूनही झाला. म्हणजे मागच्या सरकारने बँकेचं एजंट म्हणून काम केलं. शेतकऱ्यांचं कर्ज नाहीच्या कमी माफ केलं. देशातल्या सरकारने सुद्धा ज्या पद्धतीनं लोकांना फसवलं तेही आपल्याला आज सगळं बघतात. जीएसटी आणि नोटबंदी, जे नोटबंदी जीएसटी तुम्ही मगाशी उदाहरण सांगितलं, गोलवलकर गुरुजी जे आहेत त्यांचं पुस्तक, त्या पुस्तकात त्यांचं स्पष्ट आहे की आपल्याला सत्ता ठेवायची असेल अनेक वर्ष तर त्याचा प्लॅन काय करायचं, तर लोकांना दुबळं करायचं, आर्थिक दुबळं करायचं. आता जेव्हा जीएसटी आली
त्यावेळेस त्या जीएसटी मध्ये तो प्लॅनच तसा होता. म्हणजे आता जसं आपल्या शरीरामध्ये जे रक्तप्रवाह होतो, पहिले डोक्याला मेंदूत येतो, मेंदूतून मग पूर्ण बॉडीला जातो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण जे होतं, ते आर्थिक धोरण तसंच होतं, सायकल होतं. पैसा फिरत राहायचा. मोठ्या वेळी गेला तरी तो कुठल्या ना कुठल्या कामाच्या माध्यमातून, शेतीच्या कामातून तो पैसा फिरायचा. आता हे नवीन आर्थिक धोरण आलं, त्याच्यामध्ये आपण पाहतोय की खालून पैसा जातो इथं भरला आहे, म्हणजे वर भरला, म्हणजे मोठ्या लोकांकडे, म्हणजे वर म्हणजे मोठ्या लोकांकडे सायकल बंद झाली. आता त्याच्यामुळे काय झालं की जसं या पेंडेमिक मध्ये मोदीने सांगितलं की तुमच्या खात्यामध्ये मी 2000 रुपये टाकतो. आता 2000 टाकतो, लोक खुश होऊन जातात. पण जीएसटीच्या माध्यमातून सामान्य माणूस असेल ना, तो दर वर्षाला 24,000 रुपये जीएसटीच्या माध्यमातून त्याचे सरकारच्या तिजोरीत जातात. आता हा सामान्य माणूस हा टॅक्स पेअर झाला. आता तो आर्थिक कमजोर झाला, त्याला 2000 त्यावेळेस तो भीक दिला तर त्याला वाटतं की बाबा मला खूप पैसे दिले, त्याचे 24,000 रुपये दरवर्षात ते त्याला दिसूनच नाही. आर्थिक कमजोर व्यवस्था जी निर्माण केली, देशाला गरीब केलं, त्यामुळे आता लोकांना आम्ही ठगलो, आम्ही फसलो असं वाटायला लागलं. कोविडच्या या व्यवस्थेमध्ये सुद्धा गेल्या पहिल्या स्टेजमध्ये लोकांना कळलं नव्हतं काय नेमकं काय झालं, काय त्याच्यामध्ये आहे. आम्ही म्हटलं होतं की त्याला ट्रम्पला आणून नाचवलं नसतं, व्यवस्थित केलं असतं, तर त्यावेळेस लोकांना कळलं नाही, ते पॉलिटिकल. पण दुसऱ्या स्टेजमध्ये सगळ्यांना देऊ आता दिसायला काय वस्तुस्थिती आहे. लस आम्ही पहिलं, म्हणजे देशात पहिलं स्टेटमेंट माझं होतं की पाकिस्तानी जहाजांनी केंद्रातलं सरकार आहे त्यांना लस देत नाही. पहिलं स्टेटमेंट आमचं, देशातलं पहिलं स्टेटमेंट माझं. ते आता सगळं खरं निघालं. कोविड हे मॅनमेड आहे, हे मनुष्य निर्मितीचं केलेलं आहे. आणि हे व्हायरस जे असतात ते व्हायरस बायोलॉजिकल रिसर्च सेंटर मध्ये निर्माण केले. ते चीन मध्ये तयार झाला, तर अमेरिका स्वतः सांगते की त्यांच्या यांनी सांगितलं की ते तिथून लागले. कारण WHO आता जी काही परिस्थिती आहे ती काही फार काही चांगली असे म्हणते. आता लोकांना कळले की आता त्यांच्या जवळचे लोक गेले, घरचे करते लोक मिळले, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालं. म्हणजे आता परवा महिला बाल कल्याण विभागाने एक अहवाल जाहीर केला की 114 कुटुंब अशी महाराष्ट्रामध्ये, त्याचे आई वडीलच नाही, लहान लहान पोरं राहिले, कोण आजा नाही, आजी नाही, काही नाही, असं त्यांनी केलं. 114 नाही, त्यापेक्षा जास्त असू शकतं असं माझं. इतकी सारी लोक मिळली. आता त्याच्यामुळे लोकांमध्ये मोदीनं लसीकरण देशामध्ये केलं असतं तर आमचा मृत्यू झाला नसता असं लोकांमध्ये आता बिंबलं. मी म्हणून तुम्हाला सांगितलं की ठगले गेले लोक, लिडरशिपचा अभाव आला. आणि परवाच आमचे मित्र संजय राऊतांनी चांगलं त्यांच्या सामन्यामध्ये स्टेटमेंट केलं की नेहरू आणि गांधींनी जे काही उभं केलं ते त्याच्यामुळे देश थोडा तरी आता गेलं असतं. म्हणजे मोदींनी सगळ्या देशाला तबाह केलं आणि नेहरू आणि गांधी परिवारानं देशाला उभं केलं. हे कालपर्यंत सामन्यातून जी टीका होत होती, आता त्याचं खरं उत्तर परवा आलं. सांगायचं तात्पर्य असं की वास्तविकता आहे की आपल्याला कोणाला नाकारता येत. तर मग अशा या परिस्थितीमध्ये आज जी काही आमची भूमिका आहे, आम्ही जी काही लढाई आमची राज्यात आम्ही करतोय, त्या लढाईचा फायदा आमच्या फेवरला येतोय. लोक स्वयं आमच्याकडे आम्हाला काही जम्बो भरती करायची जायची गरज नाही. आमचं कोणी संघटनेचा माणूस पाठवून किंवा संघाचा कोणी माणूस पाठवून आम्हाला ते आमचं काही संबंध नाही. स्वतः लोक येतात माझ्याकडे की आम्हाला तुमच्या पक्षात. काही लोकांनी राजीनामे पण दिले जातात, स्वतः येतात. हे सांगण्याचं तात्पर्य असं की लोकांना कळेल की पुढची हा नंतरचा भाग आहे, पण सत्ता राज्यामध्ये किंवा देशात काँग्रेसच चालवू शकतं आणि देशाला उभं करू शकतं. आणि त्याच्यामुळे आता एक मोठा बदलाव तुम्हाला पुढच्या काळात पाहायला मिळेल. आता कोणता महत्वाचा तसंच राहुल गांधीचं सुद्धा कोरोना किती सिरियस होऊ शकतो आणि किती परिणाम होऊ शकतो सगळ्यात मदत केली.
गेले 2 पोरी आहेत त्याची, एका 5वी-6वीत आणि एक आता 12वीत. तिघच आता बाईच आहे. माणूस घरात नावाचा माणूस. काय परिस्थिती जवळ अशी सगळ्या कुटुंबाची. म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक देश मास्क मुक्त झाले, लॉकडाऊन मुक्त झाले. भारत देशाला काय तुम्हाला त्या पुनावाल्यांनी सांगितलं ना आम्हाला ऑर्डर केव्हा आली ते 26 एप्रिलला ही आता काल जी काही त्यांना पहिलेच ऑर्डर देऊन टाकली असे आपल्या देशाला आपली लोकसंख्या माहित आहे किती आहे जवळपास 300 कोटी आपल्याला लस पाहिजे 300 कोटी लस निर्माण करायला आपल्याजवळ कंपन्या तेवढ्या होत्या सगळ्या कंपन्यांना जबाबदाऱ्या देऊन टाकायला पाहिजे होत्या आणि मग तुमचा होतच सौदा 5 स्टार हॉटेलचा वगैरे सगळा करा ना चालेल मोठ्या करा गरिबांना द्या ना आतापर्यंत काही हे महामारी काही देशामध्ये पहिल्यांदा आल्या का आपल्या लोकशाही आल्यानंतर अनेक झाले टीबी आली पोलिओ आला मातेच्या बिमाऱ्या आहेत आपल्याला आता आपल्या हाताला देवीवाला अजूनही टिंब आहे हे सगळे त्यावेळेस माणसं मरायचीच ना त्यावेळेस त्याची बोंबाबोंब थोडी व्हायची त्याला तातडीनं केंद्र सरकार लस द्यायची पुरवायची आता आपण पल्स पोलिओ आता अलीकडच्या काळात पाहतो आपण हे आलेलं जिथं बस स्टँड असेल जिथं असेल ते आपल्या बर्फाच्या ह्याच्यात टाकतात ना जिथं भेटलं तिथं ते मोठं टाकतात तुम्हाला घरपोच द्यायला काय अडचण होती काय अडचण मास लेवलवर तुम्ही हे सगळं व्यवस्था केली असती आणि तुम्ही आता हे सांगतात ना आकडे मी तुम्हाला आतापासून माहिती सांगतो ही जी लस आहे मी तुम्हाला उल्लेख केला की ही मॅनमेड आहे हे कोरोना माणसाने निर्माण केलेला आहे आता माणसाने निर्माण केला असल्यामुळे आणि हे जे मागचे जे महामारी आल्या होत्या ह्या नैसर्गिक होत्या तर त्याला एका लसीमध्ये तुमचं काम व्हायचं त्याच्यानंतर तुम्हाला ती आजाराची भीती राहायची आता तुम्हाला दरवर्षाला रिचार्ज आहे ना याचं दरवर्षी रिचार्ज आहे आता आम्ही 2 घेतले आहेत तर मला आता पुढच्या वर्षी तर माझी मुदत संपायच्या पहिले दुसरा रिचार्ज भरावा लागेल नाही तर माझा मीटर बंद सिंपल आहे ना मग तुम्हाला एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये तुम्हाला लसीशिवाय पर्याय नाही हे माहीत असताना तुम्ही पाकिस्तानला 70 देशाला तुम्ही लस दिली आपल्या देशातून आणि ती मोफत दिली आणि देशातल्या लोकांना तुम्ही पैशाने द्यायला निघाला म्हणून माझा मुद्दा काय आहे हे बघा तुम्हाला एक सिंपल मी गोलवर्कर गुरुजीच्या पुस्तकाचा मी मुद्दा उल्लेख केला की तुमच्याकडून जीएसटीतून 24,000 रुपये वर्षाचे घ्यायचे सामान्य लोक म्हणून 2,000 रुपये त्यांनी खूप पैसे दिले माणसं मरू दिली नसती तर जीव वापस येणार आहे का आज आमचे पत्रकार 137 की 147 काय मला आकडा परवा सांगत होते तरुणच होते सगळी त्यांच्या परिवाराची काय हालत असेल त्याची चिंता त्या झाल्या काही 2 लाख न 5 लाखानं काही चालतं का आता या महागात फॉर्च्यूनचं तेल आपण पाहतो ना त्या अदानी साहेबांचं असं वाढते स्पीड त्याचं झालं तर 1,000-1,200चं तेल आता ते काहीतरी 2-2.5 हजारावर गेलं म्हणजे मला तुम्ही आपण कुठं हवं याचाही मला तुम्हाला सांगतो म्हणजे आपला देश स्वयंपूर्ण व्हायच्यासाठी आपण म्हणतो की आम्ही जागतिक विश्वगुरु तर विश्वगुरु व्हायच्या जागी तर भिकारीच झालो ना आम्ही लस मागतो तर दुसऱ्या देशांना आणि तिथं काय अवस्था आहे त्यांनाही आता रिचार्जच आहे तर ते आपलं पाहतील का तुम्हाला देणार आहे प्रत्येक आणि मग राहिला कच्च्या मालाची परिस्थिती आखरी तो कच्चा माल तो लागणारच आहे ना त्याला रॉ मटेरियल लागणारच आहे ना त्याला फिनिश मध्ये यायला ते प्रत्येक देश कुठून देणार आहे ते हे फार मोठं संकट आहे ते यांनी आकडे पण जाहीर करून टाकले 12 कोटी तो झाला त्याला कांतून डच्चू तिला माहित नाही तर पुन्हा आल्याला 12 कोटी देणार आणि तो तुझ्याजवळ आहे कुठं पळायला आला त्याचा बाप पोरं गिरं घेऊन ते लंडनला पळून गेले त्याला काही नाही डंबू दिला असेल तिथं सिंपल आहे बघा या सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली नाही
कर्जमाफीची महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने योजना जाहीर केली पहिल्याच अधिवेशनात नागपूरमध्ये. आणि दुसऱ्या म्हणजे बजेट च्या याच्यामध्ये त्याला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून फक्त राहिले 50,000 रुपये त्याला ज्या शेतकऱ्यांचे त्यांनी ते भरले होते त्याला 50,000 रुपये द्यायचं एक मान्य केलं होतं. ते पैसे परवाच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं की आमचे जो पैसे आले बरोबर आम्ही पैसे 50,000 त्यांना देऊ. राहिले शेतकऱ्यांच्या बद्दलची एक आश्वासन पूर्तता त्यांनी केली या सरकार. दुसरं रोजगार आणि शिक्षण आता हा जो विषय आहे याच्यामध्ये या पेंडेमिक मध्ये काहीच करायचं काही कारण. आता राहिलं नोकर भरती हा सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे. आता नोकर भरती करायला या सरकारला जी काही आता अडचणी येतात आपण सांगितलं रिझर्वेशन वगैरे सगळे वाद हे कसे सेटल करून तातडीने नोकर भरती करावी हा एक मुद्दा आम्ही सरकारच्या समोर मांडला. तर मला वाटतं की नोकर भरती एकदा केली शेतकऱ्यांचे इश्यू अशा या 2-3 गोष्टीला घेऊन आम्हाला पुढे जात आहे. बाकी काही नाही. बाकी काय करणार पेंडेमिक मध्ये काय करणार तुम्ही लस तर तुम्हाला बनवता येत नाही राज्याला. आता ग्लोबल टेंडर केले महाराष्ट्र सरकारने एकही आला नाही. ग्लोबल टेंडर केले ना मधले काय एकही नाही आला. महानगरपालिका मुंबईने केले महाराष्ट्र सरकारने केले एकही नाही आले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की राज्य सरकारने समजा लस घ्यायची झाली चालेल सगळे विकास कामं थांबायचे आणि घ्यायचे राज्याच्या लोकांना लावायचे 12 कोटी लोकांना त्याला लस तर पाहिजे ना. आता याला हे जे आता प्रायव्हेट एज्युकेशन व्यवस्था जी आहे विशेष करून सीबीएसई याच्यामध्ये पहिला जी आर आपल्या राज्य सरकारने काढला होता की या पेंडेमिकच्या परिस्थितीमध्ये फीस आणि या सगळ्या विषयाला जे कोर्टात गेले कोर्टाने अजूनही त्याच्यातला क्लिअर निर्णय नाही दिला. तुम्ही आता म्हटलंय 20% सवलत द्या पण म्हणजे आता तुमची शाळा आहे माझा मुलगा शिकतोय ठीक आहे आम्ही देतो ना 20% सवलत तर तो काय करेल हे पुस्तक आहे हे 10 रुपयाला भेटतो हे 20 रुपयाला करेल 10 रुपये दिली सुटाने 50% दिली 20 काय म्हणतो दिली ना सेल सारखाच इश्यू करतो. सुप्रीम कोर्टाने असं ऑथेंटिक डिसिजन त्याच्यामध्ये दिलं नाही. जसं बार मध्ये आपल्या बारच्या बद्दलचा एक निर्णय आला होता ना तो सरदार वर्सेस तो आला त्याच्यासारखा तो शेवटच्या दिवशीचा निर्णय आहे. याच्यामध्ये असं स्पेसिफिक म्हटलं नाही ना की बाबा शिकवत नाही तुम्ही घरी बसले तर तुम्हाला त्यांच्या ड्रेसचे पैसे घेऊ नका त्यांच्या पुस्तकाचे घेऊ नका तुमच्या गाडीचे घेऊ नका असं सुप्रीम कोर्टाने कुठे म्हटलेलं आहे. आता तुमच्या पोरं शिकतात आहेत ना तर ते तुमचे ड्रेसचे पण पैसे घेतात आहेत तुमचे कपड्याचे पण घेतात आहेत आमच्या पुस्तकाचे घेतात आहेत गाडीचे पण घेतात आहेत सगळे चार्ज लावून राहिले तुमच्यावर. त्याचा मेंटेनन्सचा चार्ज लावतात त्या शाळेचं त्याचा बगीचा सगळे लावतात ते पाठवतात आणि आम्ही म्हणतो 20% कमी केले. आम्ही आमचं होतं 1 लाख रुपये 80,000 केले. सेल सारखंच काम आहे ना. स्पेसिफिक ऑर्डर नाही दिला. आपण राज्य सरकारने ऑर्डर काढली त्याच्यामध्ये की जेव्हा पोरं शाळेत येत नाही तर तुम्ही हे का नाही करत कमी याचं नको घ्या ट्युशन घ्या ना तुमचं ऑनलाईन जे तुम्ही शिकवताय तर ते कोर्टात चॅलेंज केलं कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला. राहिलं या एज्युकेशन विभागाने एक सगळ्यात चांगलं काम केलं की कायम बिना तत्वाच्या ज्या शाळा होत्या महाराष्ट्राच्या त्यांचे शिक्षकांना पगारच नाही बिचारे काही रिटायर होऊन गेले होते काही तिथं काम करता करता म्हातारे होऊन गेले त्यांचं आंदोलन पण झालं एक दिवस चाललं. तर आमच्या खात्याने करून शिक्षण विभागाने त्याच्यातला निर्णय केला मी स्वतः त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. मी मुख्यमंत्र्याकडे बैठक लावून समजून गेला की त्यांचे 20% आता आपण 40% आता त्यांना पैसे मिळायला सुरुवात झाली. म्हणजे एक अनेक शिक्षकांना बिचारे आयुष्यभर काम करायला पगार नव्हता त्यांना तो पगार भेटण्याचं काम तर दिलं आम्ही आता. शरद पवार साहेबांना फडणवीस भेटायला जाऊ शकतात अमित शहाला पवार साहेब भेटायला जाऊ शकतात चालतं ते राजकारणात प्रशासकीय व्यवस्था आहे. एक बघा आता
सीबीआयचा आणि ईडीचा वापर कसा केला जातो हे देशातल्या सगळ्यांना माहिती. एक, काय आरोप करायचे काय नाही, त्याला कसं उतरवायचं, न्याय व्यवस्थेतली प्रक्रिया काय चाललेली आहे हे सगळ्यांना कळतं. मला एक सांगा, 67,000 कोटीचं कर्ज नरेंद्र मोदींनी परवा उद्योगपती रामदेवचं माफ केलं. त्याचा जो काय शिक्षक बाल योगी त्याचं कर्ज माफ केलं. विजय मल्ल्या ज्यानं 19,000 कोटी रुपये देऊन जनतेचे पळाला त्याचं कर्ज माफ केलं. नीरव मोदीचं कर्ज माफ केलं. ज्याला आता आणतात आहेत तो चोक्सी, मेहुल भाई जसं आपले प्रधानमंत्री त्याला म्हणायचे, त्या मेहुल भाईचं कर्ज माफ केलं. 68,000 कोटी रुपये त्यांचं कर्ज माफ केलं. आता हा भ्रष्टाचार नाहीये. कोणाचे पैसे आहेत त्याच्या घरचे आहेत, मोदीच्या लोकांच्या, सामान्य लोकांचे पैसे केंद्राच्या तिजोरीत आहेत. मग आता यांना जेलमध्ये टाकणं पहिले त्यांना करा ना. तुम्ही सर्रास देशाची तिजोरी लुटून, रिझर्व्ह बँक लुटून, दिवसा डोळा डाका टाकून देश लुटताय. आता पण ईडी आणि सीबीआयचा वापर करून ज्या पद्धतीनं तुम्ही हा चोर आहे असं म्हणत आहे, कारण त्यांची ती स्टाईल आहे. त्याला माहिती असेल की गोफोस्कोप मध्ये राजीव गांधी सारख्या प्रामाणिक माणसाला स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्याचा आरोप लावून त्यांना बदनाम केलं, ज्यांनी आज आपल्या देशाला एक नवीन दिशा दिली, त्या राजीव गांधी यांनी त्यांना पण बदनाम केलं. पण जेव्हा मोदीचं सरकार आलं त्याच्यानंतर कोर्टाचे निकाल आले, म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये नाही, मनमोहन सिंगाच्या सरकारात नाही, हे मोदीचं सरकार आल्यानंतर कोर्टाने निर्णय दिला नाही. राजीव गांधीचा तिथं काहीच दोष नाही, असा कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. मध्ये दिला निर्णय आणि मध्ये दिला. आता अनिल देशमुखचा मॅटर असेल की अनिल परबचा असेल किंवा अजून कोणावर आरोप करायचा असेल त्यांचा तो पेशा आहे, बीजेपीचा व्यवसाय, खोटं बोलाने रेटून. त्यामुळे फार काही लोकही आता समजायला लागले की यांचा भ्रष्टाचार हे स्वतः भ्रष्टाचारी. त्याच्यामुळे त्याला आता एक बघा, कधी सासूचे दिवस असतात ना सुनेचे दिवस येतात. तुम्हाला एक बघा, मी मुंबईच्या मरीन लाईन आहे आपली, इथं ट्रॅक्टर पण चालवला आणि बैलबंडी पण चालवली. ऐकायचं खरं, आता बैलबंडी ट्रॅक्टर चालवणं ठीक आहे, स्टेरिंग होतं, पण बैल चालवणं हे कठीण काम आहे. एक इकडे एक तिकडे. पण मी त्या बरोबर गेले का नाही ते आगस्ट क्रांती मैदानात, आणि ते लाईव्ह चालू होतं, तिथे पाहत होते की कुठं याचं बैल इकडे तिकडे पळत होत आहे. तर ते काय प्रत्येकाला ते त्याचे सूत्र चला. आणि काँग्रेस पक्षाने तुम्हाला एक आक्रमक चेहरा आणि आक्रमक भूमिका म्हणून महाराष्ट्रात तर नानांचा हा आक्रमक चेहरा आणि भूमिका कधी बाहेर आणली. आणि दुसरा प्रश्न म्हणजे की नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात कॉफी तुला एक चला जाऊ, तर देशातली ही जीडीपी जर आपण 7.3 वर मायनस झाली आणि देशातली खोटारडेपणाची केंद्र सरकार उघड झालेली तर देशातली विकासाची परिस्थिती पाहून तुम्हाला असं वाटते काय नरेंद्र मोदी वेळ आली काय वाटतं? होळीचा अर्थच वेगळा होता, तो समजलंच नाही आपण. या देशाच्या लोकांनाच ती जोडी घेऊन फिरवेल असं त्याचा अर्थ आहे. आणि मूळ प्रश्न असा आहे की एक बघा, आपल्या देशाचा प्रधानमंत्री त्याचा एक डेकोरम जागतिक पातळीवर एक इंदिराजी, अरे साला अमेरिकेचा राष्ट्रपती पण त्याला घाबरायचे. राजीव गांधी पण जागतिक पातळीवर त्यांचं, मनमोहन सिंग शरीरानं दुखल्याचं पण त्यांचं एक इम्प्रेशन जगात. आणि प्रशासकीय व्यवस्थेवर आपला देशाचा प्रधानमंत्री प्रचार जीवी,
त्याला आपण शब्द दिला ना, त्याने आमच्या आंदोलनजीवी म्हटलं तर मग आपण त्याला प्रत्यार देऊ. तर आता विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार कितना चाहिए? 80,000 करोड बोलो, 90,000 करोड. हे काय देशाचा प्रधानमंत्री आहे तो, रस्त्यावरचा नरेंद्र मोदी नाहीये. त्या पदाची गरिमा सुद्धा ठेवू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सोशल मीडिया सोडा, ते कालपर्यंत त्यांचा विकाऊ आणि त्यांची लोक लागते, अजूनही लागले. मी काही बोललो तर तातडीनं मला जेवढ्या शिवा घालायच्या तेवढ्या घालतात. आता आम्ही पाहत पण नाही त्याच्या शिवाकडे, पण बनच आपलं डोकं खराब करायचं. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या देशाची लोकशाही जी आहे फार मजबूत आहे. काही एवढ्या म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की एखाद्या मेहनतीचं नसेल तर झाले ते पोट्टे गिट्टे वाया बर्बाद निघताना त्याची सगळे विकून त्याच्यासाठी बर्बाद करते प्रॉपर्टी. आपण असे कुटुंब पाहतो ना. आपल्या देशाच्या लोकशाहीला एवढ्या आसानीनं आपल्याला नाही मिळाली. अनेकांचं बलिदान, त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. देश उभा करायचं म्हटलं तर 350 कोटी रुपयाचं बजेट होतं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले, 350 कोटी रुपयाचं बजेट होतं देशात. भाकरानगर धरणापासून हे राम मंदिरचं घेऊन फिरतात. त्या काळामध्ये सोमनाथ मंदिर पडलेलं होतं. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सोमनाथ मंदिर पडलेलं. यांनी पहिल्या कॅबिनेटला निर्णय घेतला की आपल्याला ते मंदिर बांधायचं. सरदार वल्लभभाई पटेलचं त्याच्यामध्ये त्यावेळेस फार पगडा होता त्या मंत्रिमंडळात. त्यांनी विषय मांडला. निर्णय झाला कॅबिनेट बांधायचा, पण त्या तिजोरीतून नाही, कारण देशाजवळ पैसेच नाही. यांनी कॉन्ट्रीब्युशन करून सगळ्या मंत्र्यांनी, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूचा सगळा वाटा जास्त असेल, कारण की त्यांचे कपडे पॅरिसला धुवायला जायचे. म्हणजे ते ऑलरेडी खानदानी श्रीमंत होते. मंदिर बांधलं. त्याचा कुठल्याही धर्माचा असा वापर नाही केला. इथं झालं राम मंदिर बोलण्याचं, त्याच्या नावानं किती पैसे गोळा केले यांनी. आणि मी विधानसभेत म्हटलं गेला ठेका दिला का, तर दुसऱ्या दिवशी बंद करून टाकले देशात. का नाही केले, चालू ठेवले मग त्याने. मी म्हणले यांना ठेका दिलेला आहे का, आणि ते झालं राष्ट्रीय बातमी झाली ती. दुसऱ्या दिवशी झाल्याने सगळे आपले पांठिले बंद करून टाकले. आणि त्यांनी त्या ट्रस्टनी सांगितलं की आम्ही यांना पैसे गोळा करायला सांगितले थोडे होते. त्याच्यात 2,068 कोटी रुपये त्याचे जमा झाले त्या ट्रस्टचे. या पैशाचं त्याच्याकडे गेलंच नाही म्हणतो तो, आमच्याकडे आलेच नाही. आमच्या ऑनलाईन जे पैसे आले ते आमचे आले, याने तर कॅशमध्ये घेतले ना लोकांचे पैसे. त्या ट्रस्टनी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं. आणि 900 कोटी रुपये लागतात ते देऊळ बांधायला. त्याचं एस्टिमेट कास्ट आहे 900 कोटी रुपये. ते आता 1000 झाले. त्या ट्रस्टच्या लोकांनी सांगितलं की 1,400 कोटी रुपये पहिले, ज्यावेळेस आपण लहान होतो विटा गिटा गोळा केलं होतं, मीच केलं होतं स्वतः गावात. आम्ही आमच्या 2 गावातला ठेका माझ्याकडे. विटा गोळा करून त्याला डोक्यावर घेऊन त्याची दिंडी काढून आमच्या गावची वीट लागली राम मंदिरला. म्हणून साहजिक आहे धर्म म्हणून. ते 1,400 कोटी रुपये जमा झाले. त्या ट्रस्ट म्हणले यांना बीजेपी पैसे घेऊन गेले. आमचे येतात ना त्यांचे व्हिडिओ येतात त्यांचे, त्याची लाज नाही सर. देवाच्या नावाने पैसे गोळा करते. देवाच्या मग म्हटलं तर यांनी का बंद केलं. माझा मुद्दा असा होता ना, राम मंदिर तर बांधून नाही झालं. मी म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी का बंद केली, देशात बंद करून टाकली. मी विधानसभेत बोलल्यानंतर त्यांनी बंदच करून टाकले. पांठिलेच बंद केले त्याचे वसुली केंद्र. म्हणजे सांगाय तो जो काळ होता, मी मुद्दाम तुम्हाला या काळाशी त्या काळाशी म्हणजे धर्माशी जोडलं मुद्दा. त्यावेळेस हे मंदिर, सोमनाथचं मंदिर आजही ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा भाऊ केला. देशाला हळूहळू उभं करण्याचं काम काँग्रेसने केलं. आणि आपण महासत्ताकडे वाटचाल करायला. आज आपल्याला जे तुम्ही जीडीपीचं सांगितलं की -7.3, आपण 50 वर्षाच्या पहिले आपण त्या 50 वर्षाच्या पहिले या स्थितीत आपण या 7 वर्षात 50 वर्षांनी मागे गेलो. आणि तुम्हाला सांगतो, जी पोरं शिकलेली आहेत, मुलं शिकलेली आहेत,
त्या लोकांची तुम्ही त्यांची मानसिक म्हणजे एम्प्टी माइंड सैतानचं घर झालेलं आहे. म्हणून ते नाशिकमध्ये ती जी ऑक्सिजन प्लांट त्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलवर फुटला होता, तर तिथं ते पोरांनी तिथून वरतून जे त्या आपल्या विरोधी पक्ष नेत्यांना जे त्यांच्या शब्दात काय बोलत होते ती त्याची आता राग आहे. आता आपल्या राज्यात असं कोणाला असं चेष्टेनं कोणी बोलायचं नाही पहिल्यांदा, तर ते आणि सगळे तरुण पोर होते. आणि त्याच्यात जोशी नावाचा एक होता, तो भाजपचा कार्यकर्ता. त्याच्या भावाने स्टेटमेंट केलं दुसऱ्या दिवशी की मला गर्व आहे माझ्या भावावर, की त्याला असं म्हटलं भाजपच्या कार्यकर्ता. तुम्ही कोणाला किती बेकूफ म्हणाल हो. मी तुम्हाला सांगतो ना, मी एक नंबर म्हणतोय की सगळ्या लोकांमध्ये. मी आता परवा कोकणामध्ये गेलो. आता आमचं काँग्रेसचं तिकडे जवळपास काम बंद आहे. पण संगमेश्वर मध्ये म्हणजे मी रायगडवरून या भाऊच्या धक्क्यावरून गेलो गाडीनं. मग रायगडवरून मी रात्री रत्नागिरीला पोहोचायचं हे सगळं पाहत. संगमेश्वरला आम्हाला रात्रीचे 2:30 वाजता पोहोचायला. 2:30 वाजे तिथं रस्त्यावर लोक उभी भेटायला निवेदन द्यायला. म्हणजे रस्त्यात भेटत आम्ही गेलो ना सगळे जागेला. कुठल्या जेटीला जा, कुठल्या शेतात जा, वाडीत जा, असं करता करता आम्ही गेलो. इथं आम्ही 9 वाजता 10 वाजता पोहोचायचो आमचा प्लॅन होता. रात्री 2:30 वाजता संगमेश्वर, 3, 3:15, 3:30 वाजता आम्ही रत्नागिरी. 2:30 वाजता लोक सांगायला तात्पर्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जिथं आम्हाला काही नव्हतं, मानणारी लोक नाही, काँग्रेस म्हणलं की दूर दिसायला नव्हतं, तिथं लोक आता काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष होतो ते रात्री 2:30 वाजेपर्यंत जागायला असतील, तर परिवर्तन लोकांमध्ये आहे. चला मला नाही ना आम्ही सगळ्या लोकल बॉडीज इलेक्शन आम्ही सोडवणार. थँक्यू. चलो मोठा इंटरव्ह्यू हा लॉंग फॉर्मच तुम्हाला दिसेल. आणि गांधी परिवाराचं विशेष परिवाराला
असा विचार जो आहे ही अहिंसेचा आहे. अहिंसा ही सुरुवातीच्या काळात अहिंसेवाल्यांना वाईट चुकीचं वाटते, पण अहिंसेचा विजय होतो. आणि 2024 मध्ये आमचा दावा आहे भारतातली लोक या सगळ्या खोटे स्वप्न दाखवणारे, स्वप्न विकणाऱ्या लोकांना आता सत्तेत ठेवणार नाही. पुन्हा गांधी परिवाराच्या नेतृत्वात देशामध्ये सत्ता येईल ही आमची भूमिका आहे. हो, राज्यात त्या आरक्षणावर वातावरण तापलं. आतापर्यंत सरकारला ते तापलं ते शेअर करतो. फडणवीसचं आरक्षण होते. त्याच्या विरोधात तुम्ही आता आंदोलन केलं आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रामचा अर्थच तो आहे की राज्यातलं कारभार हा संविधानाच्या आधारावर चालावा, हीच भूमिका आमच्या नेत्या समितीने मांडली. आणि त्या अर्थ जसं आता मागासवर्गीयांचं नोकरीतलं पदोन्नत हा विषयाला घेऊन आता गरम झालेला 7 मेला तो जी आर काढला. तर ती जी कमिटी होती म्हणजे कॅबिनेटची उपसमिती जी होती त्याचे अजित पवार हे अध्यक्ष होते, नितीन राऊत सदस्य, वर्षा गायकवाड सदस्य, के.सी. पाडवी सदस्य, छगन भुजबळ काय असे 3-4 लोक त्याच्यामध्ये होते. आता यांचं म्हणणं आहे की मिटिंगच झाली नाही, सरळ जेडीने तो 7 मेचा जी आर काढला. एक दुसरं केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग. आता सुप्रीम कोर्टात असलेल्या पेंडिंग केसमध्ये मी विधानसभेचा अध्यक्ष असताना जे राज्यातले जे प्रमोशन थांबलेले होते त्याची सगळी माहिती मागवली. एक मिटिंग लावली, कर्मचाऱ्यांची मिटिंग, सगळ्या जे मंत्रालयामधल्या ज्या संघटना आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना बोलवून मिटिंग लावली. सगळे जीएडीच्या सेक्रेटरीना बोलवलं, विधी न्याय विभागाच्या सेक्रेटरीला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि चर्चा झाली. मग आम्ही बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये काय चाललं त्याची माहिती घेतली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन जाऊन सगळे प्रमोशन व्हावे, जे काय निर्णय त्याच्यात रिव्हर्स पण करता येत असा आम्ही त्यावेळेस आदेश विधानसभा अध्यक्ष म्हणून दिला होता. आता 5 मेला मराठा आरक्षणाच्या विरोधातला निकाल आला. 7 मेला तुम्ही या पद्धतीचा एक निर्णय करताय आणि जे काही त्याला काही संबंधितच नाही तो विषय पण नाही. एकदा आमचं मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतःच आमचे मंत्री सगळे आम्ही भेटलो होतो. त्या दिवशी आम्ही सांगितलं की त्यांना आम्हाला एकदा बोलवा याच्यामध्ये आणि आपण आम्हाला बसू, काय त्याच्यातलं हे आहे मी तुम्हाला त्याच्यातलं आम्ही सांगतो. आमचं समाधान झालं तर ठीक आहे, तर हे चुकीचं झालं असं आम्ही त्यांना सांगितलं. मीटिंग बोलवतो म्हणाले की अजून बोलवली नाही, बोलवली तर आम्ही 7 मेचा जी आर रद्द करायला बघतो. ऍक्शन प्लॅन तर आमचं खूप आहे, तर त्याला तल्लीक नाही करताय. ओबीसीच्या बाबतचा एक महत्वाचा विषय आहे, तो पण मी सांगितला पाहिजे. परवा देवेंद्र फडणवीसने पुन्हा खोटं लोकांच्या समोर मांडलं. त्याच्यामध्ये काय झालं की जेव्हा देवेंद्र फडणवीसचं सरकार महाराष्ट्रात होतं, नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांनी एक साधं परिपत्रक काढून त्या निवडणुका या रोस्टरच्या नावाने थांबवल्या. ठीक आहे, 1 महिन्यासाठी नाही, त्याला कंप्लीट 2 वर्ष. मग काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागत होत्या, तर यांना काय वाटलं की बाकी जिल्हा परिषद ही आपल्याला भेटेल, त्या परिपत्रकाची कॉपी जोडली आणि ते हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर त्याच्यात हायकोर्टाने काय केलं की कृष्णमूर्तीच्या एक ऑर्डर झालेली आहे, त्या ऑर्डरचा आधार घेऊन त्यांनी सांगितले की किती संख्या आहे ओबीसीची, त्याचा एक जनगणनाचा आकडा आणि त्याच्या आधारावरचे सगळे रोस्टर तयार करावं अशा सूचना हायकोर्टाने 2019 मध्ये सरकार बदललं आणि निवडणुकीची जी प्रोसेस असते ती कंटिन्यू मध्ये, त्यावेळेस कुठलं आसमानी संकट आलेलं नव्हतं किंवा कोविड पण नव्हतं. प्रोसेसमध्ये ते फाईल मूव्ह होतं आणि प्रोसेसमध्ये त्यांनी सही मारून ती निवडणुका लागल्या. नागपूर जिल्हा परिषदची निवडणूक हारली, बीजेपीच्या ताब्यात होती ती. म्हणजे निवडणूक हारते म्हणून त्यांनी संविधानिक, कारण की 73वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर
आता आपण ज्या शहरात बसलेलो नवी मुंबईमध्ये त्यांची मुदत संपलेली आहे. म्हणून जशी मुदत संपल्याबरोबर ती बॉडी हटली आणि प्रशासकाला तिथं 73वी घटना दुरुस्तीच्या नंतर ही व्यवस्था त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला एक दिवस पण राहता येईल मुदत संपल्यावर. या महाशयानं सत्तेचा दुरुपयोग करून आताच्या विरोधी पक्षनेत्यांना जसं त्या रणधीर वीरला सोडवायला गेला होता ना तो अर्ध्या रात्री विरोधी पक्षनेते पदाचा दुरुपयोग केला, तसंच मुख्यमंत्री पदाचा त्यांनी दुरुपयोग केला आणि घटना तुडवली, घटनेचा अनादर केला आणि एका परिपत्रकाच्या आधारावर 2 वर्ष निवडणूक लांबणीवर केली. आणि म्हणून दुसऱ्या जिल्हा परिषदवाल्यांना वाटलं की आम्हालाही भेटते संधी, म्हणून तेही कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने आदेश दिले की तुम्ही आयोग तयार करा, आयोग करून त्याच्या हातानं जनगणना करून त्या पद्धतीची संख्या किती आहे ते कळवा. पण हे सरकार आल्यानंतर यांनी मोमेंट मध्ये केलं, पण त्यांनी 2 वर्ष ती जिल्हा परिषद चालवली. निवडणूक झाली, त्याची जिल्हा परिषद हारली. समजा त्याची निवडणूक पहिले झाली असती, कालावधी संपल्यानंतर हारली असती आणि हारणारच होती नागपूर जिल्हा परिषद, म्हणून त्यांनी तिला परिपत्रकाच्या आधारावर वाढवलं. हारली असती तर त्या काय झालं, याचं स्वतःच्या नागपूर जिल्ह्यातच त्याची इज्जत नाहीये. हे 105 घेऊन फिरतो ना आमदार, हेही फिरले असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुमच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही या पद्धतीचा निर्णय केला. मग हायकोर्टामध्ये गेले, मग निवडणुका झाल्या, मग तेच लोक पुन्हा वाटलं की झालेलं काही ना काही भेटेल संधी, हे आले निवडून हे डिस्क्वालिफाय होतील म्हणजे आम्हाला पुन्हा जिल्हा परिषद मिळेल, म्हणून ते गेले सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय मार्च महिन्यामध्ये आला आणि जे लोक निवडून आले त्या लोकांना सगळ्यांना डिस्क्वालिफाय व्हावं लागलं. मी सातत्यानं जो आरोप नाही, वास्तुस्थिती जो मांडतो की भाजपच्या या प्रवृत्तीमुळे ओबीसी समाजाचं नुकसान झालं. आता हे फक्त महाराष्ट्रातच झालं असं नाहीये. आता माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे तो पूर्ण देशाला लागला. आता ओबीसीचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक हे सगळं आरक्षण तुम्ही संपवायचं प्लॅन केलेलं आहे. आणि मी मोहन भागवतचे 2 दिवसा पहिले सांगितलं की मोहन भागवतजींनी बिहारच्या निवडणुकीत 2017 मध्ये सांगितलं की आरक्षण संपवून टाका. त्याच आधारावर लालूनी तिथं युद्ध पेटवलं आणि लालूचं सरकार आलं होतं, या नितीश कुमार आणि लालूचं. आता तुमचं स्वयंसेवक म्हणजे तिथं तुमचा प्रचारक आहे ना, तर देशाचे प्रधानमंत्री संघाचे प्रचारक आहेत, ते स्वतः सांगतात पहिले संघाचा प्रचारक आहे मग प्रधानमंत्री आहे. मग आता स्वयंसेवक तुमचे संघ सर सांगतात की आरक्षण संपलं पाहिजे, तर मग प्रचारक काय करेल? तर संघ चालकाच ऐकणार ना, तर ते ऐकतात येतं त्यांनी. कारण की लोकसभेमध्ये सांगितलं की गृहमंत्र्यांनी की आम्ही ओबीसीचं जनगणनाही करणार नाही आणि आम्ही त्याचा आकडाही जाहीर करणार नाही, असं लोकसभेमध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं. आता जे अधिवेशन झालं त्याच्या ते रेकॉर्डवर आहे. मग आता इथं महाराष्ट्रामध्ये पुढका आणायचं कशाला? ओबीसीचं सत्यानाश या महाआघाडी सरकारने केलं. तुमचं जे पाप केलेलं आहे तुम्ही दुसऱ्याला कशाला सांगताय? आम्हाला नको ओबीसीचं आरक्षण असं सांगत का नाही? ते आरोप करायला काय गरज? तुम्ही 2 वर्ष ते चालू नसते, ते कोर्ट कचेरी झाल्या नसत्या. कोर्ट कचेरी झाल्या नसत्या तर हा विषय पुढे आला नसता. वरून तुम्हाला आर्टिकल 340 अंतर्गत जसं शेड्यूल कास्टचं 41 प्रमाणे किंवा आदिवासीचं आर्टिकल 42 प्रमाणे 342 प्रमाणे तुम्हाला त्यांचा आयोग हा कंटिन्यू असला पाहिजे. शेड्यूल कास्टचाही असला पाहिजे, आदिवासीचाही असला पाहिजे आणि ओबीसीचा असला पाहिजे. तर तुमच्या सरकारपासून तर खाली आहे ना. या सरकारला तर आम्ही जेव्हा विचारणार तुम्ही का नाही केला अजूनपर्यंत, आणि ते संविधानिक आयोग आहे, हे गायकवाड आयोगासारखं नाहीये. गायकवाड आयोग आपण त्या परिस्थितीमध्ये त्या समाजाचे हे करायसाठी केलेला होता, तो संविधानिक नव्हता. म्हणजे जे राज्य सरकारला वाटलं की नाही मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे म्हणून तो आयोग केला. मागच्या सरकारने राणी समिती केली होती की राजकीय माणसाची होऊ नये म्हणून मग आपण
जस्टिसची केली गायकवाड आयोगाची. पण तुम्हाला जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा आयोग तुमचा कंटिन्यू असायला पाहिजे, तसाच ओबीसीचा आयोग तुमचा कंटिन्यू असला पाहिजे. आता राष्ट्रीय आयोग जो आहे ओबीसीचा त्याच्यावरही अध्यक्ष नाहीये. पण तुम्ही संविधानाला मानत नाही. ओबीसीचा राष्ट्रीय लेवलचं अध्यक्षपद खाली आहे. तुम्ही सरकारमध्ये होता तर त्यावेळेसही तुमचं हे पद खाली होतं. मग या सरकारला तुम्हाला आरोप करायची काय गरज आहे? तुम्ही केलं असतं चांगलं सगळं, मग आता आरोप करा ना. मी जेव्हा सांगतो की पेट्रोल डिझेलच्या वाढीमध्ये तुम्ही मोर्चे काढत होता, त्यावेळेस रेट काय होते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि आजचे रेट काय? आता 100 रुपयावर कसे गेले? काय कारण आहे? आम्हाला बोलायचा अधिकार आहे ना, का आम्ही नाही केलं होतं ना ते. तुम्हाला बोलायचाच अधिकार आहे, तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही सत्यानाशच केला. मग आता आरोप कशाला? एकदम स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशाच्या ओबीसी समाजाचं राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान या भाजपच्या अशा प्रवृत्तीमुळे झालेलं आहे. आणि मी जे सांगितलं की जे कायद्याप्रमाणे सांगितलेलं म्हणजे आरोपाचा विषय नाही. आता भाजपचे खासदार आहेत छत्रपती संभाजीराजे, त्यांना समजलं म्हणून त्यांनी आता त्यांची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या फडणवीसने आमच्या मराठा समाजाला बेकूफ बनवलं. कसं बनवलं की केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती केली. राज्याचे फेडरल व्यवस्था संपवायचं त्यांनी धोरण अवलंबूनच आहे नरेंद्र मोदींना. हे अधिकार राज्याचे होते, पण त्यांनी 102वी घटना दुरुस्ती करून त्यांनी राज्याचे अधिकार काढले. राज्याचे अधिकार काढल्यानंतर 100 दिवसानंतर काढल्यानंतर काही 1-2 दिवसा नाही, 100 दिवसाच्या नंतर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा कायदा करताय. म्हणजे तुम्ही विधानसभेचं दिशाभूल केली सरकार म्हणून. आमच्या समाजाची दिशाभूल केलीच मराठा समाजाची. पण तुम्हाला काय आमचं मराठा समाज काय इतका अनपड आहे की त्याला समजतच नाही. जे काही लोकांना उद्या सत्तेची काही लागल्याची चवी ते लोक जे करत असतील ते विषय आहे. आम्ही काँग्रेसच्या वतीनं आम्ही मागणी याच्यामध्ये अशी केली की जे काही मराठा समाजातील गरीब लोक मुलं आहेत, मुली आहेत, त्याचं मग शैक्षणिक भाग असेल, एसएबीसी मध्ये काय संधी मिळतात त्याच्यातली संधी दिली गेली पाहिजे. म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आणि नोकऱ्यातल्या काही आरक्षणामध्ये एसएबीसी मध्ये आपल्याला काही संधी देता येतात का? म्हणजे मग अण्णासाहेब पाटील महामंडळाला पैसे दिले पाहिजे. असे जेवढे काय त्याच्यातले सोर्स होते ते सगळे येते. तर आम्ही मागणी केली. आरक्षण हा आता कोणाला आहे? सुप्रीम कोर्टाने सरळ निर्णय दिलेला आहे की आरक्षण द्यायचं असेल तर आता केंद्राच्या हातात आहे. म्हणून परवा आम्ही मुख्यमंत्री महोदयांबरोबर जे आमचं डेलिगेशन माननीय राज्यपालाला भेटलो आम्ही, तर आम्ही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांना ते निवेदन दिलं आहे त्यांच्या माध्यमातून. द्यायचं असेल तर तिथून देऊ शकतात ते, कारण की आता अधिकार केंद्राच्या हातात आहे. आम्ही स्पष्टता सरकारच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडायचं काम करतो. तर काही लोक मोर्चा काढत असेल तर तो भाग आहे. राहिला धनगर समाजाचा विषय. ट्रायबल मध्ये कुठल्याही जातीला आणायचं असेल, जसं आपण हा आयोग बसवला गायकवाड आयोग किंवा ओबीसी आयोग असतो, मागच्या वेळेस ते खत्री आयोग होता, बापट आयोग होते, असे काही आयोग होते. आता शेड्यूल ट्राईब मध्ये समजा आम्हाला कोणाला आणायचं असेल, कुठल्या कम्युनिटीला आणायचं असेल, की नाशिकमध्ये आमच्या आदिवासी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते. त्यांनी तिची शिफारस राज्य सरकारला करायची. राज्य सरकार मग ते केंद्राला करतं आणि मग तो लोकसभेमध्ये 2/3 मेजॉरिटीमध्ये त्याला पास करावं लागतं आणि मग ती जात आदिवासीमध्ये. असं ते कायद्याचं प्रोव्हिजन आहे. असं आम्ही आदिवासीमध्ये या जातीला आणून देतो, त्या जातीला आणून देतो असं नाहीये त्याचे नियम. आता त्या धनगरांची दिशाभूल करून टाक, मूळ प्रश्न आहे. आता त्यांनी केलेलं पापाचा जो विषय आहे, असंख्य लोक आहेत. आता मी म्हणल्याकडे धनगर समाजाचे सगळे नेते लोकांची एक मिटिंग, त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनाही कळतं
तसं आमच्या मराठा समाजाच्या लोकांना कळतं, तसं धनगर समाजालाही कळतं. त्याच्यात तिकडे पाडामध्ये आपल्या मेंढ्या शेळ्यात आता तेवढंच नाही, त्यांच्या ती 4 पोरं शिकलेली आहेत. त्यांनाही समजलं की आम्हाला या लोकांनी आमची दिशाभूल केली. आपल्याला एक लेसन होतं लहानपणात, तुम्हाला होतं का मला माहिती नाही. लांडगा आला रे आला. ही व्यवस्था या लोकांनी करून ठेवलेली. आता ती वस्तुस्थिती लोकांना कळायला लागलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी जे मगाशी म्हणालो ठामपणे की जो बदलाव आहे तुम्ही यांच्या शेळ्या खाल्ल्याशिवाय लांडग्या याला कोण जाणार पण नाही. किती रक्ताबंबळ होणार आहे. आता त्यांनी 8व्यांदा रडले 7 वर्षात. पहिल्या वेळेस रडले तर भारत संवेदनशील प्रधानमंत्री देशाचा आहे. आता 8व्यांदा रडले तर लोक काय म्हणले म्हणतो लोकांना म्हणला की नाही. आता खरं रडलं असेल तरी होते म्हणले. हे लांडगा रे आला झालं. आता त्याच्यामध्ये नेमकं कोणाचा काय प्रॉब्लेम आहे हे तर मी भविष्यवाला माणूस नाही. पण तुम्ही म्हणता त्या गोष्टीला माझी सहमती आहे की अखरी हे माझं व्यक्तिगत नुकसान नाही, माझ्या राज्याचं नुकसान आहे, माझ्या देशाचं नुकसान आहे. या पद्धतीची लढाई व्हावी आणि त्यासाठी सरकार म्हणून कुठल्याही लेवलवर जाऊ काय करणार, जेलमध्येच टाकणार. पलीकडे काही त्यांचा जो ईडी आहे मी तुम्हाला एक सांगतो ना, देरकर प्रकरण आपण घेतलं, वाजे प्रकरण घेतलं, परवा हे रात्री 12 वाजता हे वीर पोहोचले तिकडे रेमडिसिवीर. तर मी तुम्हाला लक्षात असेल की माझं स्टेटमेंट होतं की मी सरकार असतो तर परमवीर सिंगला जेलमध्ये टाकलं असं मी एक स्टेटमेंट त्या घटनेच्या नंतर टाकलं. काय स्टेटमेंट माझं त्याच्यासाठी बोललो. तसं मी आता तुमच्या इथं आलो, तुमचे सगळे सीसीटीव्ही फुटेज इथं आहे. आता समजा इथं काही घटना झाली आणि हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही काढून टाकता तर तो गुन्हा होतो तुमचा, पुरावा नसतो. आपल्या राज्यामध्ये आपलं असं एकमेव राज्य आपलं असं आहे, तुम्हाला माहितीच आहे. आपल्या इथं पोलिसांचे 2 कायदे, एक मुंबई पोलीस कायदा आणि एक महाराष्ट्र पोलीस कायदा. आपल्या राज्याच्या मुंबई पोलीस कमिशनरला डीजीचे जे पॉवर आहे त्याच्यापेक्षा जास्त पॉवर आपल्या मुंबई पोलीसच्या कमिशनरला आहे. देशात कुठंच नाही हा, तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्हाला, हे फक्त महाराष्ट्रात आहे. आता मला सांगा की मुंबई पोलीस कमिशनरच्या ऑफिसमधून सीसीटीव्ही फुटेज गायब झालं. हाऊ पॉसिबल? मग कोण त्याला दोषी आहे? आता हे इथले प्रमुख आहे. इथं कमी जास्त झालं तर कोणावर जबाबदारी आहे ना? तुमच्यावर आहे ना. काय मला हे कळत नाही. त्या अंबानीच्या घराच्या गाडीचे 1 किलोमीटर दूर त्या अंबानीच्याच घरी बॉम्ब फुटला म्हणून सांगायला काय बोलणं झालं. तिथं काहीच नव्हती, बारूद नव्हती. आम्ही सांगितलं, आम्ही विधानसभेत सांगितलं की बारूद आली कुठून? नागपूरहून आली. पुलवामामध्ये सापडली बारूद ती नागपूरमधून. ते कुठून आली तर याला तर तपासा पहिले, तिथून तर सुरुवात करा ना. आपण काय करतो, एखाद्या गुन्ह्याला पकडायचं असेल तर कुठून सुरुवात झाली तिथून तपासतात, अशी तपास. इथं काहीच नाही झालं. वाजे वाजतच आलं. मला आक्षेप तोच होता आणि मी विधानसभेत मागणी केली की देरकरच्या प्रकरणात गुन्हा का दाखल. मी एकमेव मी मागणी केलेली. पण त्याच्या 3 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. म्हणून तुम्हाला सांगतो आता जे आहे ते आम्ही आमचं रेकॉर्डला आहे. मी काही तुम्हाला असं बोलतोय असं नाही, विधानसभेच्या रेकॉर्डला आहे. काय झालं काय नाही मी तुम्हाला सांगितलं, मी तातडीने स्टेटमेंट केलं की मी राहिलो असतो सरकार तर मी पहिले त्या परमवीर सिंगला जेलमध्ये, रश्मी शुक्ला किंवा सरकारचा गृहमंत्री सांगतो की 3-4 IAS अधिकारी आमचं सरकार पळायला लागलेले, आमचं फोन टेप करताय. काय असं कसं होतं? IAS हो IPS हो सरकारपेक्षा मोठे नाही होऊ शकत. एक बघा कसं आहे, गंडा कोणाच्या हातात कसा राहतो त्याच्या सगळा खेळ राहतो. माणसं तीच असतात, प्रशासनामध्ये माणसं तीच असतात. भारतीय भाकरीला जाळायचं की भाकरीला अजून चांगलं तिला कडक करायची हे ठरवायचं काम आपल्याच हातात असतं. मी विलासराव देशमुख साहेबांबरोबर काम केलं. मी त्यांचं स्टाईल
जसं तुमचं काम असतं तुम्ही घेऊन आता सेक्रेटरीला बोला, यात काही लिहित नाही, म्हणजे पुटअप लिहित, ऑर्डर गिर्डर काही लिहित आणि त्याला सांगायचं घेऊन या संध्याकाळ, काय आपलं बरोबर तो कागद बिगद तयार करून ऑर्डर देऊन जेव्हा इशाराने काम होतं काय करायचं, असं पण हे महाराष्ट्रामध्ये काम झालं. आता वसंतदादा पाटलांचं एक उदाहरण तुम्हाला सांग, म्हणजे आपल्या पिढीला माहिती नसेल म्हणून, पती पत्नी एकत्रीकरणचा कायदा जो आहे आता आपल्या इथे चालतो, हे वसंतदादा पाटलांच्या डोक्यातली उपज. त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला, ते साधे राहायचे आपले बन्यांनीवर असा लुंगीवाले त्यांची खाती, अरे खूप दिवसांना आला वगैरे, जेवण घेऊन केलं, कशासाठी आला होता, काय नाही माझा स्कीम पण नोकरीला आहे, माझा पोरगा पण नोकरीला आहे, काय झालं मग नोकरीला चांगला आहे, नाही ते यवतमाळला आहे पोरगा, सून आहे पुण्यात, मग आणायचं तर पण काही परिस्थिती जमून नाही, गतीच होत नाही, ठीक आहे बोलवलं सेक्रेटरीला, सेक्रेटरी म्हणजे करून देस ऑर्डर, सध्या कायदा नाही आपला तसा, असं कायदा नाही, ठीक आहे कॅबिनेट नोट आणायचा, कॅबिनेट घे स्पेशल, चला कायदा झाला, पती पत्नी एकत्रित कायदा झाला महाराष्ट्रामध्ये. काय होतं आखरी सरकार म्हणून मी तुम्हाला मुद्दाम एका गोष्टीची आठवण केली असेल, म्हणजे खूप सारे आपल्याला याचं सांगतात, आखरी लोकांनी लोकांसाठी करायचं आहे, हे संविधानिक व्यवस्थेतला आपला सगळ्यात मोठा लोकांनी बनवलेलं सरकार आहे, लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे आहेत, ते काय सेक्रेटरी घेणार आहेत निर्णय, काय आपल्याला नाही बसतात ना नियमात, चला तसं मला हा कायदा मला लोकांना फायदा आहे. नाही, पेंडॅमिक परिस्थितीमध्ये मी परवा पण सांगितलं, कोकणामध्ये झालेल्या वादळाच्या ज्या परिस्थितीमध्ये विरोधकांनी जो आरोप केलेला होता, त्या आरोपामध्ये आमचं म्हणणं असंच आहे की पेंडॅमिक मध्ये राज्याच्या प्रमुखांनी रस्त्यावर यायची गरज नाही, कंट्रोल रूम मध्ये बसून प्रशासनाला सगळे कामाला लावून झालेल्या नुकसानीचं लोकांना फायदा दिला पाहिजे आणि नुकसान होऊ नये याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातले आदेश सरकारच्या माध्यमातून काढले पाहिजे, हेच प्रमुखाचा जॉब असतो. आज सरकारमध्ये आपल्याला मुख्यमंत्री उद्धवजी आहेत तेव्हापासून आपण पाहतो की पहिल्याच बजेटचा मी तुम्हाला उल्लेख केला की पहिल्याच बजेट पासून कोरोना आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, अशा वेळेस मुख्यमंत्री कुठं गेले तर आखरी गर्दी आलीच म्हणजे त्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ शकतं, जे काही नियम आपण ठरवले त्या नियमाचं उल्लंघन होऊ शकतं, आणि म्हणून अशा परिस्थितीत आपल्याला हा आक्षेप घेणं ते काय बरोबर नाही, वर्षावर मुख्यमंत्री मला नाही, तुम्हाला सांगितलं की ते राज्याचे प्रमुख आहेत, शरद पवार राज्याचे प्रमुख नाहीत, नाना पटोले राज्याचे प्रमुख नाही, आणि विरोधी पक्ष नेता या काही राज्याचा प्रमुख नाही, निर्णय कोणाला घ्यायचे राज्याचे पेंडॅमिक मध्ये मुख्यमंत्री, म्हणून शरद पवार साहेब फिरले किंवा नाना पटोले फिरले किंवा विरोधी पक्ष नेता फिरला म्हणजे हे होत नाही, आम्ही पाहणी करतो आणि मुख्यमंत्र्यांजवळ त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून आणि त्या सगळ्या गोष्टीची माहिती येते. परवा मोदी समजा या वादळामध्ये फिरायला आले, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेतला काहीच फरक नाही, विमान थोडं इकडे तिकडे झालं तरी महाराष्ट्र होऊ शकतं, पण ते महाराष्ट्राच्या सीमेत गेलंच नाही पाहिजे पाकिस्तान सारखं.